पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, चंद्रावर खेळला जाणारा पहिला खेळ कोणता आहे? चंद्रावर खेळला जाणारा पहिला खेळ कोणता आहे? आपले पर्याय आहेत: ए कबड्डी, बी हॉकी, सी क्रिकेट, डी गोल्फ। तुमचे बरोबर उत्तर असेल डी गोल्फ। प्रश्न 2, कोणत्या राज्यात सर्वाधिक पोलीस स्टेशन आहेत? कोणत्या राज्यात सर्वाधिक पोलीस स्टेशन आहेत? आपले पर्याय आहेत: ए बिहार, बी ओरिसा, सी जम्मू काश्मीर, डी तामिळनाडू। तुमचे बरोबर उत्तर असेल डी तामिळनाडू। प्रश्न 3, क्रिकेटच्या चेंडूचे वजन किती असते? क्रिकेटच्या चेंडूचे वजन किती असते? आपले पर्याय आहेत: ए 125 ग्रॅम, बी 174 ग्रॅम, सी 163 ग्रॅम, डी 129 ग्रॅम। तुमचे बरोबर उत्तर असेल डी 129 ग्रॅम। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? आपले पर्याय आहेत: ए औरंगाबाद, बी बीड, सी अहमदनगर, डी सांगली। तुमचे बरोबर उत्तर असेल औरंगाबाद। प्रश्न 5, काय खाण्याने माणसाचा मेंदू नेहमी निरोगी राहतो? काय खाण्याने माणसाचा मेंदू नेहमी निरोगी राहतो? आपले पर्याय आहेत: ए बदाम, बी केशर, सी काजू, डी नारळ। तुमचे बरोबर उत्तर असेल सी काजू। प्रश्न 6, कोणते फळ पिकण्यासाठी 2 वर्षे लागतात? कोणते फळ पिकण्यासाठी 2 वर्षे लागतात? आपले पर्याय आहेत: ए द्राक्षे, बी डाळिंब, सी आंबा, डी अननस। तुमचे बरोबर उत्तर असेल डी अननस। प्रश्न 7, कोणत्या देशाला पहाडी देश म्हटले जात? कोणत्या देशाला पहाडी देश म्हटले जात? आपले पर्याय आहेत: ए ब्रिटन, बी भारत, सी जर्मनी, डी नेपाळ। तुमचे बरोबर उत्तर असेल डी नेपाळ। प्रश्न 8, हॉफमन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉफमन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत: ए क्रिकेट, बी हॉकी, सी बॅडमिंटन, डी टेनिस। तुमचे बरोबर उत्तर असेल डी टेनिस। प्रश्न 9, जहांगीरच्या दरबारात पक्षी रंगवणारा महान चित्रकार कोण होता? जहांगीरच्या दरबारात पक्षी रंगवणारा महान चित्रकार कोण होता? आपले पर्याय आहेत: ए हसन अली, बी मंसूर, सी जुबैर, डी अन्सारी। तुमचे बरोबर उत्तर असेल बी मंसूर। प्रश्न 10, रोज रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्याने कोणता आजार बरा होतो? रोज रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्याने कोणता आजार बरा होतो? आपले पर्याय आहेत: ए लिव्हरचे आजार, बी किडनीचे आजार, सी हृदयरोग, डी आतड्यांचे आजार। तुमचे बरोबर उत्तर असेल डी आतड्यांचे आजार। कच्च्या लसणाचा आहारात समावेश केल्याने पचनाच्या समस्या सुधारतात, यामुळे आतड्यांचा फायदा होतो आणि जळजळ कमी होते। कच्चा लसूण खाल्ल्याने आतड्यांतील जंत बाहेर पडण्यास मदत होते। चांगली गोष्ट अशी आहे की ते खराब जीवाणू नष्ट करते आणि आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाचे संरक्षण करते। प्रश्न 11, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? आपले पर्याय आहेत: ए 1 मे 1960, बी 1 मे 1959,
सी 1 मे 1969, डी 2 मे 1960। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।